हाय ऑल, तर तुम्ही कसे आहात? आज स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी उपवास धरलेला आहे त्यांना पण, आणि ज्यांनी नाही धरला आहे, जे माझ्यासारखे आहेत उपवास नाही धरत त्यांना पण. कारण की ऑफिसचं ते सगळं काम आणि मॅनेज करणं आणि उपवास वगैरे पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे मी उपवास वगैरे धरलेला नाही, माझ्या हस्बंडनी पण नाही. पण आपल्याला फार क्रेविंग होतं उपवास म्हटल्यानंतर. आणि डेफिनेटली म्हणजे देव आहे आणि देव मानायलाच पाहिजे. पण आपलं शेड्यूल पण असं आहे सध्या की त्या गोष्टी आपल्याला करणं पॉसिबल होत नाही. पण जे क्रेविंग आपल्याला होतं तर ते पण म्हणजे जर आपण एखाद्याची इच्छा असेल, माझ्या नवऱ्याला जर काही खावंसं वाटत असेल तर ती इच्छा पूर्ण करणं माझं काम आहे आणि कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं की तोच उपवास आपण मानू शकतो. एखाद्याचं मन न मोडता आपण त्या गोष्टी त्याच्यासाठी करतोय तर तोच माझ्यासाठी उपवास असणार. चला तर मग आज एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला छान छान मस्त रेसिपी असं सांगणार आहे. उपवास स्पेशल थाली मी तुमच्यासोबत प्रेझेंट करणार आहे. आणि काय काय आपल्यासोबत म्हणजे आपण करणार आहोत आज या थालीमध्ये, तर वन बाय वन मी तुम्हाला इथे बनवून दाखवते आता. आणि त्याकरता मी ऑलरेडी सगळ्या गोष्टींची तयारी केलेली आहे. काही गोष्टी घरच्या आहेत आणि काही गोष्टी रेडीमेड आहेत. कारण की कमी टाईममध्ये सगळ्याच गोष्टी करणं पॉसिबल होत नाही. ऑफिस मॅनेज करून ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल पण पॉसिबल होत नाही. त्यामुळे काही गोष्टी आपण रेडीमेड आणाव्याच लागतात. तर छान मस्त आपण साबुदाण्याची उसळ करणार आहोत. आमच्या विदर्भाकडे उसळ म्हणतात, त्यानंतर पुण्या साईडला इथे खिचडी म्हणतात. त्यानंतर अजून आलूचं एक म्हणजे हा पण मी पदार्थ तुम्हाला सांगणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मला उपवास नाही आहे, तर याच्यामध्ये मी खडा प्रसाद म्हणजे लापसीचा शिरा हा ॲक्च्युली जेव्हा पण वारीचे लोक वगैरे म्हणजे येतात वारी करणारे, तर त्याकरता आवर्जून त्यांना म्हणजे नाश्ता म्हणून हा असा खडा प्रसाद केला जातो आमच्या विदर्भाकडे. तर तो पण मी इथे तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण तो करतोय. याची पण मी ऑलरेडी तयारी करून ठेवली आहे. ज्यावेळेस मी इतके पण पदार्थ तुम्हाला सांगणार आहे की कसं कसं करायचे, त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आपण मस्त छान साबुदाण्याची उसळ करणार आहोत. तर माझ्या पद्धतीने मी कशी करते हे मी तुम्हाला आता दाखवते. आपल्या साबुदाण्याची उसळ करण्याच्या आधी मी ह्या ज्या मिरच्या आहेत हिरव्या, ज्या आपल्याला उसळसोबत लागणार आहेत, त्या ऑलरेडी मी थोड्या परतून घेते. हे झाल्यानंतर हे जे पोटॅटोचे चिप्स आहेत जे आपण रेडीमेड आणलेले आहेत, तर हे सुद्धा मी हे झाल्यानंतर तळून घेणार आहे. आणि त्यानंतर मग त्याच तेलामध्ये आपण जे साबुदाण्याची उसळ आहे आपण ते करणार आहोत, कारण ते इझी जातं. तर आता मी यामध्ये थोडं तेल टाकणार आहे. तेल टाकल्यानंतर छान मी याला होऊ देणार आहे हिरवी मिरचीला. आणि त्यानंतर मी दाखवते की त्याच्यामध्ये मी काय ॲड करते. तर तुम्ही बघू शकता मस्त छान आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छान तळून झालेल्या आहेत. आता यावरती मी छान मीठ टाकते. आणि आता मीठ टाकल्यानंतर त्यावर मस्तपैकी छान असं लिंबू पिळते. लिंबू ही याकरता टाकायचं कारण जर तिखटपणा असेल तर तो कुठेतरी बॅलन्स होऊन जातो लिंबू टाकल्यानंतर. तर ज्यांना फक्त मस्त छान झणझणीत अशा मिरच्या खायच्या असतील त्यांनीही स्किप केली तरी चालेल लिंबू टाकायचं. आणि ज्यांना असं थोडं छान तिखट आंबट मस्त खायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही मिरच्या करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडणार. आत्ता साईडमध्ये मी इथे तेल टाकलेलं आहे ऑलरेडी. माझ्याकडे त्या दिवशी मी आलू चिप्स तळलेले, तर माझ्याकडे ते तेल होतं तर तेच मी यूज केलं. आता हे तेल गरम झाल्यानंतर हे जे आपले आलूचे जे आहेत चिप्स तर ते मी यामध्ये तळून घेते आणि ते झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण मस्त टाकणार आहोत. आता मी तळून घेते. चला तर आता आपण नेक्स्ट रेसिपीकडे जाऊयात. इथे आपले छान मस्त हिरव्या मिरच्या झालेल्या आहेत, त्याच्यानंतर चिप्स पण तळून झालेले आहेत. त्याच्यानंतर आता मी जे तळण्याचं तेल होतं ते काढून घेतलेलं आणि आपलं छानवालं म्हणजे फ्रेश याच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण साबुदाण्याची उसळ करूयात. आणि मी यामध्ये जे बटाटे आहेत म्हणजे आवडतात मला, पण मी स्किप करणार आहे कारण ऑलरेडी आपण एक बटाट्याचे दुसरे एक रेसिपी करणार आहोत. त्यामुळे खूप जास्त असं नको व्हायला, त्यामुळे मी यामध्ये आता उसळ करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते की कसं आपण ॲड करायचं. आता तेल टाकल्यानंतर गरम झाल्यानंतर
यामध्ये आपण हे टाकून घ्यायचं आहे साबुदाणा. एकच मिनटं. थोडं तेल गरम झाल्यानंतर मी साबुदाणा थोडा मोकळा असा करून घेतलेला. त्यानंतर मग मी यामध्ये ॲड केलं आहे. तेलामध्ये मी डायरेक्ट टाकलं आहे. त्याच्यानंतर मी हा थोडासा एकत्र करून घेते आणि त्यानंतर आता मी यामध्ये लाल तिखट ॲड करणार आहे. आपण जेवढं लाल तिखट खातोय, म्हणजे आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार लाल तिखट आणि त्याच्यानंतर हवं असलेलं आपलं चवीनुसार मीठ. आता मी हे याला एकजीव करून घेते. चला, तर आता मी यामध्ये तिखट आणि लाल तिखट आणि त्याच्यानंतर मीठ एकत्र करून घेतलं, एकजीव करून घेतलं. त्यानंतर ऑलरेडी मी शेंगदाण्याचा कूट केलेला कालच आणि मी शेंगदाणे काल भाजून घेतलेले. त्यानंतर याला मिक्सरमधून ग्राइंड केलेला. आत्ता आपण हाच जो कूट आहे शेंगदाण्याचा हा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता मस्त प्रकारे मी आता ॲड करून घेतलं आहे कूट टाकल्यानंतर. आणि तुम्ही इथे बघू शकता की एकदम मस्त छान मोकळी झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की आवडणार उसळ आणि मला सांगाल की तुम्हाला कशी वाटली म्हणून. आता यामध्ये मी थोडी साखर ॲड करणार आहे, चिमूटभर साखर, आणि त्याच्यानंतर लिंबूसुद्धा वरून पिळून घेणार आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर अजून छान येणार. आणि मग ॲड केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर ते यामध्ये मी लिंबू आणि त्यानंतर थोडं चिमूटभर साखर ॲड केलेलं आहे, एकजीव करून घेतलं आहे. आता मी कमी फ्लेमवर याला 2 मिनटं झाकण ठेवून आपण याला होऊ देऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपली उसळ किती छान झालेली आहे. तर अशा प्रकारे आता आपण इथे लापसी करणार आहोत. तर लापसीची पण मी रेसिपी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी आपण हा जो लापसीसाठी हे जे काजू बदाम वगैरे घेतलं होतं तर हे मी थोडं तुपामध्ये भाजून घेणार आहे. त्याचबरोबर मी यामध्ये मी थोडे मनुके पण ॲड केलेले आहेत आणि आपण थोडं याला तुपामध्ये परतून घेऊयात. आता आपले जे ड्रायफ्रुट्स आहे हे मी सगळे तुपामध्ये परतून घेतलेले आहेत आणि आता आपण आपली उसळ बघूयात. वा 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 वा, मस्त छान. चला, आता उसळ तर आपली झालेली आहे. आता त्याचबरोबर आपल्याला लापसीचा शिरा बनवायचा आहे. तर लापशीचं जे पीठ आहे किंवा म्हणजे हे जे मिळतं तर हे मार्केटमध्ये पण अवेलेबल असतं, तर तुम्ही घेऊन येऊ शकता. आता मी थोडे याला तुपामध्ये परतून घेणार आहे छान. त्याचा रंग असा लालसर व्हायला हवा आणि हे सगळं छान लालसर असं परतून झाल्यानंतर तुपामध्ये त्यानंतर ना मी इथे गुळाचं पाणीसुद्धा करून ठेवलेलं आहे. तर मग मी तुम्हाला सांगते नंतर. पहिले मी हे छान मस्तपैकी खरपूस भाजून घेते. तर तुम्ही बघू शकता मस्त छान लालसर असा रंग आलेला आहे. तर आता यामध्ये मी हे जे आपण ड्रायफ्रूट वगैरे काढलेलं आहे याच्यामध्ये मी काही नाही, फक्त मनुके, त्यानंतर काजू आणि बदामाचे काप असं मी फक्त त्यात ॲड केलं आहे. त्याच्यानंतर मी विलायची टाकणार आहे आणि यामध्ये मी साईडमध्ये गुळाचं पाणी करून ठेवलेलं आहे. तर ते सुद्धा मी चाळणीने काढून घेऊन मी यामध्ये ॲड करते आणि तुम्हाला दाखवते. आणि आता यामध्ये मी पाणी वगैरे गुळाचं जे पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे. आणि आता थोडं आपल्याला जास्त टाकावं लागतं कारण त्याला शिजायला थोडा टाईम लागतो. त्यामुळे आता मी याला शिजू देणार आहे. मी एकदम स्लो फ्लेम केली आहे, म्हणजे मीडियम फ्लेम केली आहे आणि त्यावर आता आपण मस्त हे लापशी होऊ देणार आहोत. आता चला आपण वळूयात नवीन अजून एक रेसिपी जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जस्ट आता मी प्रिपेअर करते आणि तुम्हाला सांगते. इथे साईडला आपली लापशी होते. त्यानंतर आता नवीन रेसिपीकडे आपण जाणार आहोत. तर आता आपल्याला फोडणीचं ताक करायचं आहे. तर थोडं तेल घेणार आहे मी, खूप जास्त असं तेल नाही घेणार आहे. थोडं ते गरम होऊ देणार आहे आधी. चला, तर आता तेल गरम झालं आहे. आता आपण यामध्ये थोडं जिरं ॲड करूयात. जिरं ॲड केल्यानंतर आपण लगेच यामध्ये आपण हिरवी मिरची आणि त्यानंतर कढीपत्ता ॲड करूयात. हिरवी मिरची, कढीपत्ता ॲड केल्यानंतर आणि जिरे ॲड केल्यानंतर थोडं आपण याला परतून घेऊयात
आणि थोडासा पसारा झालेला आहे, पण इट्स ओके. यानंतर जी थाली आपल्याला बघायला मिळणार आहे ते खूप जास्त भारी असणार आहे. आणि आता हे थोडंसं परतून झालेलं आहे. तर ऑलरेडी मी इथे मिक्सरमधून थोडंसं म्हणजे दही, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दही आणि त्यानंतर पाणी ॲड केलेलं आणि ते थोडं एक वेळा फिरवून घेतलेलं. आणि आता आपण यामध्ये ॲड करूया. आणि मी थोडं घट्टच ठेवलेलं आहे, घट्टच दही मी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये, खूप जास्त पातळ नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर थोडं आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, जेवढं आपल्याला हवं आहे. आणि याला उकडी वगैरे आणायची आवश्यकता नाही, कारण अदरवाईज मग ते फुटतं. त्याच्यामुळे आता ही पण आपली रेसिपी झालेली आहे. आता नेक्स्ट रेसिपीकडे आपण वळूया. चला, तर आपली लापसी पण इथे होत आलेली आहे, ऑलमोस्ट झालेलीच आहे. आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे, फायनल आपल्या रेसिपीकडे जाऊयात. आणि हे मी इथे ना 3 बटाटे जे होते तर ते मी किसून घेतलेले आणि आता मी याचे कीस करणार आहे. तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, थोडं आपण गरम होऊ देऊयात. तर तेल गरम झालं आहे आणि आता आपण यामध्ये जिरा ॲड करणार आहे. मिरच्या परतून झाल्यानंतर मी यामध्ये हे जे बटाट्याचं आपण काप केलेले होते एकदम बारीक, तर हे मी ॲड केलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून घेतलं आहे. आता मी थोडं यामध्ये ना वरती झाकण ठेवणार आहे थोडा वेळ, जेणेकरून हे थोडं मस्त छान शिजल्या जाणार. आणि त्याचबरोबर थोडं चवीनुसार मी यामध्ये मीठ ॲड करते. आता तुम्ही बघू शकता, हे मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे ॲड केलं आहे, लिंबू ॲड करून घेतलेलं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ. आता थोडं मी याला झाकण ठेवून होऊ देणार आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते झाल्यानंतर. त्यानंतर आपल्यात सगळ्यात शेवटची रेसिपी म्हणजे शेंगदाण्याचे आपण लाडू करून घेऊन येणार. तर आता थोडं म्हणजे हे पण उरलेलं शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर थोडा मी साईडला गूळ पण काढून ठेवलेला. त्यामुळे मी आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ टाकलेला आहे, त्यामध्ये मी थोडं शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे. आणि मी आता मिक्सरमधून काढते आणि तुम्हाला दाखवते. आता मी मिक्सरमधून मिक्सरमधून हे करून घेतलं, एकत्र करून घेतलं. आता मस्त मी छाण्याचे लाडू करते आणि तुम्हाला दाखवते. आपले लाडू पण इथे झालेले आहेत, 2च केले ते, जास्त नाही. त्यानंतर मी इथे बटाट्याचं जे केलं होतं ती रेसिपी, त्यानंतर इथे मी साबुदाण्याची खिचडी, त्यानंतर लापसी, त्यानंतर मी पापड जे भाजले होते म्हणजे जे तळलेले होते पोटॅटोचे ते, आणि त्यानंतर इथे मस्त छान आपलं ताक फोडणी दिलेलं. तर आता मी छान सर्व करते आणि तुम्हाला दाखवते. चला, तर मग आता फायनल जे आपलं आउटपुट आहे ते दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान मी सर्व केलेलं, मस्तपैकी मी छान डिशमध्ये सर्व केलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर मस्त छान इथे आपण साबुदाण्याची उसळ, त्यावर छान हिरव्या मिरच्या, त्याच्या साईडला छान लापसी केलेली आहे. त्यानंतर जे आपण फोडणीचं ताक आहे ते केलेलं आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा लाडू आणि बटाट्याचं आपलं जे चिप्स होते ते, आणि इथे छान बटाट्याचाच हा एक प्रकार आहे जे की मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं माझा हा आजचा बेत एकादशी स्पेशल. आणि देवाला पण नैवेद्य दाखवलेला आहे. आता आय थिंक देवाला ते डेफिनेटली आवडलं असणार. आता माझ्या पतिदेवांना पण मी दाखवते आणि होपफुली त्यांना पण ते सगळं आवडणार. बघूयात आपण. आणि आम्ही आता एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि नक्की मला कमेंट बॉक्समधून कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशा आवडतात, कशा वाटतात. आणि त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच ऑल. खूप छान छान भरभरून रिस्पॉन्स येतो आहे, तर त्यासाठी पण खूप जास्त धन्यवाद. आणि थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.